संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी पाडकाम कारवाई सध्या सुरू आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून आतापर्यंत जवळपास 5,500 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। विशेष म्हणजे सर्वसामान्यांपासून ते अगदी महापौर, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, राजकारणी सगळ्यांच्या बेकायदा मालमत्ता पाडण्यात आल्या आहेत। नेमका काय आहे कारवाईचा हा संभाजीनगर पॅटर्न पाहूया या रिपोर्टमध्ये। संभाजीनगरच्या रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमण बांधकाम हटवायला सुरुवात झाली ती 20 जून पासून। सर्वात आधी मुकुंदवाडी परिसरातील शेकडो दुकानं घर पाडण्यात आली आणि त्यानंतर काही मालमत्ता धारकांनी न्यायालयात धाव घेतली होती। मात्र खंडपीठाने सर्व्हिस रोडवरील दुकानं हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले। त्यानंतर कारवाईला वेग आला। पोलिसांच्या मदतीने महापालिकेच्या पथकाने प्रचंड मनुष्यबळासह केम्ब्रिज चौक ते एपीआय कॉर्नर या रस्त्यावरील शेकडो अतिक्रमण एकाच दिवसात जमीनदोस्त केली। त्यानंतर महापालिकेने आपला मोर्चा वळवला पैठण रस्त्याकडे। पोलिसांच्या मदतीने तिथली बेकायदा बांधकामं हटवून पैठण रोडचा श्वास मोकळा करण्यात आला। विशेष म्हणजे पैठण रोडवरील महानुभव आश्रम जवळ माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचं मिठाईचं दुकान होतं, ते दुकान देखील तोडण्यात आलं। इतर राजकीय नेते, अधिकारी सर्वांच्याच मालमत्तेवर कारवाई करण्यात आली। मालमत्ताधारकांनी ते व्यावसायिक अतिक्रमण न काढल्यामुळे 20 जून पासून आम्ही जे केलेली कारवाई होती त्याच्यामध्ये साधारण 5,500च्या घरामध्ये आम्ही अतिक्रमण निष्कासन केलेलं आहे। आणि आजची जी कारवाई आहे ती रेल्वे स्टेशनच्या खालच्या ब्रिज पासून ते आम्ही बाबा पेट्रोल पंप पर्यंत घेणार आहोत। आणि या कालावधीमध्ये या स्ट्रेचमध्ये साधारण 200 ते 250च्या दरम्यान अतिक्रमण असण्याची आम्हाला शक्यता वाटते। पैठण रोड नंतर पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा दौलताबाद रोड, या रोडवरील पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट या मार्गावरील हजारो मालमत्ता पाडण्यात आल्या। अनेक दशकांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या दौलताबाद महामार्गाने मोकळा श्वास घेतला। मग दिल्ली गेट म्हणजे जळगाव रोडकडे मोर्चा वळला। या ठिकाणी काही मालमत्ता धारकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ अतिक्रमण कारवाई थांबवण्यात देखील आली। मात्र पोलिसांची कुमक मागवत पुन्हा जोरदार कारवाई सुरू झाली। अडथळा निर्माण करणाऱ्या 19 जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले। अडथळा निर्माण करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही हा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला। त्यामुळे आता नागरिक स्वतःहून आपली अतिक्रमण काढून घेत आहेत। शहरातील बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर, रेल्वे स्टेशनच्या जवळपास सर्वच प्रमुख रस्ते आता मोकळा श्वास घेणार आहेत। दरम्यान कायदेशीर मालमत्ता असणाऱ्यांना मोबदला दिला जाणार असल्याचं मनपा उपायुक्त संतोष वावळे यांनी स्पष्ट केलंय। ज्या मालमत्ता व्यावसायिक स्वरूपाच्या आहेत आणि त्या स्वतःच्या मालकीमध्ये त्यांनी उभा केलेल्या होत्या, त्यांची मालकीच्या हक्काची कागदपत्र त्यांनी महानगरपालिकेकडे सादर करावीत। 7 दिवसांमध्ये त्यांना टीडीआर देण्याची प्रक्रिया ही महानगरपालिका पूर्ण करणार आहे। आतापर्यंत संभाजीनगरातील जवळपास 5,500 बेकायदा मालमत्ता पाडण्यात आल्यात। हा संभाजीनगर पॅटर्न राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये राबवण्याचा विचार असल्याच्या चर्चा आहेत। याची सुरुवात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून करण्यात येणार आहे असं बोललं जात आहे। राज्यभरातला अतिक्रमणांचा हा विळखा सोडवायचा असेल तर संभाजीनगर पॅटर्न हे त्यावरचं उत्तर ठरू शकेल। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।